थँक्यू. तुम्ही फरमाईश इतक्या वेळा केली त्यामुळे ते मध्ये मध्ये कन्फ्यूज झाली. त्यामुळे एकदा तिच्यासाठी आपण जोरदार टाळ्या देऊया अनुश्रीसाठी. यानंतर अतिशय हसवणारे आणि आपल्या सर्वांना नेहमी प्रेरणा देणारे असे आपले आनंद सर यांना मी विनंती करतो की आपण बोलावं. आनंद सर. माईक हातात घेण्यापूर्वी दरवेळेस मला तो थेऊरचा किस्सा आठवतो. काय झालं थेऊरला बरं का ऐन दुपारी 2-2:30 वाजता शाळेच्या मुलांचा कार्यक्रम होता, बक्षीस समारंभ होता. रयत शिक्षण संस्थेची शाळा, सगळी मुलं उन्हामध्ये बसलेली, पाहुणे मात्र त्या पारावरच्या सावलीत बसलेले, कडेच्या त्या पारावरच्या झाडाच्या सावलीत बसलेले. जवळजवळ 50 पाहुणे. कल्पना करा बरं का, चित्र डोळ्यापुढे आणा. मुलं सगळी उन्हामध्ये बसलेली. आम्ही पुण्याहून गेलेलो पाहुणे. त्या ठिकाणी प्रेक्षकांमधून जाताना पाहिलं उन्हामध्ये बसलेल्या मुलांचे मुलींचे कान आणि गाल लाल झालेले होते. आता हे सगळं पाहिलं. 50 पाहुणे स्टेजवर बसले, 50 पाहुण्यांचे सत्कार, अर्ध पोत नारळ खपले पाहुण्यांचे सत्कार. वर समोर बसलेली जी मुलं बसलेली होती, कान लाल झालेले, गाल लाल झालेले. अरेच्या म्हटलं पोरांचे काय पेशन्स आहेत का नाही, काय का आपलं आपण सावलीत बसलोत म्हणून काय चालू करत. आता मग आम्ही पाहुणे होतो, आम्हाला काय बोलताच येईना अजिबात की आता आवडतं घ्या. खेड्याच्या भाषेत बोलतात कासरा वाडा, बरोबर आहे ना. जे शेतकरी असतील ते म्हणतात कासरा वाडा, आता म्हणजे आता आवडतं घ्या. आता तसं आम्हालाही काय सांगता येईना अजिबात की आता कासरा वाडा म्हणून. पण समोर 50 पाहुण्यांचे सत्कार. बरं त्या 50 पाहुण्यांचे सत्कार म्हटल्यानंतर त्यांच्याबद्दल कौतुक आलं. हे युवकांचे आशास्थान, या आमच्या मावशी, या आमचे दादा, हे अमुक स्फूर्तीस्थान, हे प्रत्येकाचं कौतुक. अरे समोर बसलेले प्रेक्षक आहेत, त्यांचं काहीतरी भान पाहिजे. उन्हामध्ये बसलेली पोरं, कान लाल झालेले, गाल लाल झालेले, हे सगळं पार त्यांची आपण कधीतरी प्रेक्षकांमध्ये होतो का नाही आपण कधीतरी. मग त्यांची काळजी कोण घ्यायची. आता तुम्हाला सांगतो की त्याच्यावर काय झालं माहिती का. चित्र डोळ्यासमोर आणा. सगळी मुलं उन्हामध्ये बसलेली, पाहुण्याच्या पाराकडेच्या सावलीला टेबलावर बसलेले. आणि काय झालं माहितीये का, त्या पोरांपैकी, उन्हामध्ये बसलेल्या पोरांपैकी एकाच्या खिशात होता आरसा. काय झालं असेल कल्पना करा. जो पाहुणा बोलायला सुरुवात करेल त्याच्या तोंडावर फोकस, आणि ते तोंडावर फोकस पडला की तो माणूस जय हिंद जय महाराष्ट्र म्हणून पटकन खाली बसायचा. आता तशी वेळ आता येणार नाही, कारण आपण सगळे सावलीत आहोत. तरी देखील कुठं थांबायचं हे ज्याला समजतं तोच खरा पाहुणा असतो. ज्याला प्रेक्षकांचे चेहरे वाचता येतात, एक जांभई सुद्धा ज्याला टिपता येते, किंवा कोणीतरी आळस देतो, किंवा प्रेक्षकगृहांमध्ये खमंग वास येत असतात समोस्याचे. अहो तोंड खवळत हो. मग हे वास, एखादी जांभई, हे सगळं ज्याला भान आहे तो उत्तम वक्ता असतो. आणि हातामध्ये माईक घेताना नेहमी मी दरवेळेस, आता हे पाहुणे मार्गदर्शन करतील. अरे मार्गदर्शन कसलं, आम्ही तुमच्याकडून शिकायला आलेलो आहोत. जिद्द शिकायची त्या तुमच्या मंडळींकडून शिकायची, ती शिकण्यासाठी म्हणून आम्ही आलेलो आहोत. शरीरातलं उणेपण, देवाकडून आलेलं उणेपण ते बाजूला ठेवून एवढे हसरे चेहरे मी दुसऱ्या कुठल्याही कार्यक्रमात कधीही पाहत नाही. म्हणून मी या कार्यक्रमाला पाखरेंना सांगतो, मला आवर्जून बोलवा. हे मी सांगतो बरं का, सांगतो आठवणीने. अरे इतक्या गोष्टी शिकण्यासारख्या असतात म्हणजे का. खडकीला पॅराप्लेजिक सेंटर आहे, क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे. ज्या माणसाला दोन्ही हात नाहीत तो माणूस चित्र काढतोय, तोंडामध्ये ब्रश धरून चित्र काढतोय. आणि चित्र काढताना पहिलं चित्र, आयुष्यातलं पहिलं चित्र तो काय काढतो माहितीये का, माउथ पेंटिंग म्हणतात त्याला. ज्याला हात नाही, तोंडात ब्रश धरतोय, कलरची पेटी शेजारी ठेवलेली आहे, आणि तो माणूस त्या समोरच्या फळ्यावर चित्र काढतोय. कशाचं चित्र, तिरंगी झेंड्याचं चित्र. त्याच्या खाली लिहितोय वंदे मातरम. अरे माणसाच्या काळजातली देशभक्ती जी आहे
अरे एरवी सुदृढ माणसं सगळे आपण बहुतेक जण बहुतेक ठिकाणी बघतो, पण मनामध्ये स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन असं त्या दोन्हीमधला फरक विचारला तर कित्येक जणांना सांगता सुद्धा येत नाही. तिथं या माणसाच्या अंतःकरणामध्ये तो तिरंगी झेंडा आहे, मनामध्ये वंदे मातरम. तुमच्याकडून आम्ही शिकायला आलेलो आहे. हे जे 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 काही उणेपण आहे ना, खूप काही मला डोक्यामध्ये खूप काही आहे, परंतु पाहुणा जो कोणी पाहुणा आपल्याकडे असतो तो अजून 2 दिवस बसावा, आपल्याकडे मुक्काम करावा असं वाटत असताना त्या पाहुण्याने एसटी स्टँड गाठायचा असतो, याची मला कल्पना आहे. त्यामुळे मी 2-5 मिनिटांमध्ये फक्त अजून 2-3 उदाहरणं तुम्हाला सांगून या ठिकाणी थांबणार आहे. ज्या ठिकाणी मी वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या दिव्यांग मंडळींना भेटतो, अहो काय सांगायचं, आता सेवा मित्र मंडळाच्या वतीने दिव्य दृष्टी म्हणतो मी, दिव्य दृष्टी असलेल्या दरवर्षी अंध मंडळींची लग्न लावली जातात. पार अगदी त्यांना रुकवतापासून महाबळेश्वरच्या तिकिटापर्यंत सगळं प्रपंच सेवा मित्र मंडळ उभं करून देतं. सगळं प्रपंच सगळं सेवा मित्र मंडळ उभं करून देतं. आता यावर्षी तुम्हाला सांगतो आश्चर्य म्हणजे यावर्षी जे जोडपं होतं ना, दोघंही अंध, ते जोडपं ज्याच्या लग्नासाठी आम्ही जमलेलो होतो, कन्यादानाचा विषय आमच्याकडे हमखास असतो की सराफ काकांकडे कन्यादानाचा विषय असतो. त्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवताना इतकं छान वाटतं, तुम्हाला सांगतो. अरे आपली लेक आहे, तिला आशीर्वाद देतो, तिला ही दृष्टी, या दृष्टीतलं चांगलं पण, आकाशाचं भलेपण, मातीचं थोरपण, हे सगळं तिला दाखवायचं आहे आपल्याला. आणि म्हणून त्या लग्नाला जेव्हा आम्ही जातो, या वर्षीचं लग्न तुम्हाला सांगतो दोघांचंही लव्ह मॅरेज होतं. आता आम्हाला प्रश्न पडतो की ज्यांना माणसं दिसत नाहीयेत, ती कशी आहेत काय माहित नाही, ते एकमेकांवर लाईन कशी मारतात. आणि अशा एखाद्या लेकीच्या डोक्यावर आपल्याला आशीर्वादाचा हात ठेवताना किती भरून येतं सांगा बरं. खूप काही गोष्टी आहेत. सिद्धनाथ वर्मा नावाचा एक मध्य प्रदेशमध्ये आम्हाला एक 3 चाकी सायकल चालवणारा एक जण दिसला. त्याला दोन्ही हात नव्हते, ते पायाने सायकल चालवत होता. आम्ही त्याला म्हटलं, अरे तुला हे जे हात, तो म्हटलं जन्मापासून हात नाहीयेत. म्हटलं अरे पुण्यामध्ये आर्टिफिशियल लिम्ब सेंटर आहे, कृत्रिम अवयव केंद्र आहे, त्या ठिकाणी तू ये, तुला कृत्रिम हात बसवले जातील, तुझी क्षमता अजून वाढेल. तुम्हाला सांगतो त्यांनी माझ्याकडून फक्त पत्ता घेतला आणि 2-2.5 महिन्यांनी, मी बँकेत तेव्हा काम करत होतो, मला फोन आला की काका उद्या मी माझ्या गावी परत चाललोय, पण इथून पुण्यातून परत जायच्या आधी तुम्हाला भेटायचंय. आता तुम्हाला सांगतो मध्य प्रदेशमधला तो शाजापूरमधला सिद्धनाथ वर्मा पुण्यामध्ये आलाय आणि आता उद्या मी जाणार आहे परत. गेले 15 दिवस पुण्यामध्ये होतो असं सांगतोय. म्हणजे मला काय वाटलं माहितीये का, खरं सांगतो अगदी मनापासून सांगतो, मला वाटलं की त्याला काहीतरी वाटखर्चीसाठी काही पैसे कमी पडत असतील म्हणून त्याने आपल्याला फोन केला. आता मला असं वाटलं म्हणून मी म्हटलं ठीक आहे, मी येतो. वानवडीच्या आर्टिफिशियल लिम्ब सेंटरमध्ये गेलो. ती कॉट अशी तिरपी कॉट, त्या कॉटचा एक अँगल फिरवल्यानंतर तो ताड बसला त्या ठिकाणी आणि त्या कॉटवर बसून त्यांनी ते काय केलं माहिती आहे का, मी माझ्या आईला घेऊन गेलो होतो की आई असं असं आहे म्हणून. आईने ताबडतोब साजूक तुपातला शिरा वगैरे केला. अरे काय वयाचा मुलगा आहे रे, म्हटलं अशाच वयाचा मुलगा आहे, त्याला मी माझ्या हाताने 2 घास खायला घालील. आई म्हटली. आईला मी घेऊन गेलो त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी तो सिद्धनाथ वर्मा त्या ठिकाणी जेव्हा त्याने आमचा आवाज ऐकला, काय तुम्हाला सांगतो कपॅसिटी असते, ज्याला डोळे नाहीत ना त्याच्या आवाजाची ऐकण्याची काय कपॅसिटी असते. अगदी 20-25 वर्षापूर्वीचा आवाज सुद्धा तुम्ही मंडळी इतक्या काळजीपूर्वक ती फाईल तुमची अपडेट असते आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर सिद्धनाथ वर्माने ते सगळं ऐकलं. हे का त्याला हात नव्हते तर त्यांनी आम्हाला समोरून येताना पाहिलं आणि ते सगळं त्यांनी त्याला जे कृत्रिम हात दिलेले होते ते कृत्रिम हात त्यांनी बसवले, जोडून आम्हाला दाखवले आणि ते कृत्रिम हात जोडून त्याच्या हाताला कृत्रिम हात ते जोडून त्यांनी त्या दोन्ही हाताने आम्हाला नमस्कार केला. मनामध्ये विचाराला अरे ह्याला काहीतरी मदत पाहिजे असेल म्हणून त्याने आपल्याला बोलवलं, असा माझ्या मनामध्ये विचार आला होता. अरे म्हटलं अपंग, मनाने अपंग आपण आहोत आणि शरीराने अपंग असून सुद्धा मनाने सुदृढ किती आहे हा, याच्या मनात कृतज्ञतेची जाणीव आहे. हे सगळे असे इतके अनुभव येत असतात. अजून एक फक्त 2-3 मिनिटं, कारण पाहुणा अजून 2-3 दिवस राहावा असं वाटत असताना त्या पाहुण्याने एसटी स्टँड गाठायचा असतो. तुम्हाला सांगतो बँकेमध्ये काम करतो. एक जणांनी नवीन अकाउंट उघडलं
आणि नवीन अकाउंट उघडलं तर त्याची पूर्ण माहिती वगैरे भरलेली होती त्याच्यामध्ये. आणि त्या अक्षर अहो इतकं सुंदर अक्षर होतं. मी त्या माणसाला बोलवलं की अहो म्हटलं लोंढे तुम्ही का? हो म्हटले. हा फॉर्म तुम्ही भरलाय का? हो म्हटले मी भरलेला आहे. म्हटलं या आत या. मी त्यांना विचारलं की हे अक्षर तुमचं का? हे विचारताना त्यांच्या दोन्ही हातांकडे माझं लक्ष गेलं. ते दोन्ही हात कोपरापासून कृत्रिम होते. मी त्यांना विचारलं की काय हे तुमचं अक्षर आहे का? सुंदर, तो इतकं सुंदर अक्षर. हो म्हटलं माझं. म्हटलं मला तुमच्याशी बोलायचंय आणि तुमचं घर बघायचंय. दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या घरी गेलो. एक चाळ वाजा असं 2 रूमचं घर. एक रूम त्यांनी क्लाससाठी एक रूम किचन, दुसरा हॉल, असं बैठ्या चाळीचं रूम. तो माणूस टेल्कोमध्ये ऑफिसर होता. लक्षात घ्या, माणसं वाचायला शिकली पाहिजेत. आपण जसे पुस्तकं वाचतो तसं माणसं पण वाचायला यायला पाहिजेत आपल्याला. मी त्यांना विचारलं, म्हटलं काय काय हे तुम्ही जे बँकेमध्ये डिपॉझिट ठेवायला आला? तो म्हणले मी टेल्कोमध्ये ऑफिसर होतो आणि काय झालं, सेकंड शिफ्टला जायचं म्हणून माझ्या बायकोनी टेरेसवर उन्हामध्ये कपडे वाळत घातलेले होते. आणि ते कपडे, म्हटलं बायको ते कपडे सेकंड शिफ्टला जाताना म्हटलं कपडे वाऱ्याने उडून शेजारच्या झाडावर पडले होते. बायकोचा काय हात तिथपर्यंत पोहोचला नाही म्हणून तिने मला सांगितलं आणि मी ते झाडावर पडलेले कपडे काढण्यासाठी म्हणून मी प्रयत्न केला. माझाही हात तिथं पोहोचेना म्हणून म्हणे मी त्या टेरेसवर एक अँटिनाचा बार पडलेला होता. तो बार त्या झाडामध्ये घातला आणि मी कपडे उचलायला गेलो आणि त्याच वेळेस जे मी बेशुद्ध पडलो आणि शुद्धीवर जेव्हा मी आलो तेव्हा माझे दोन्ही हात कोपरापासून गेलेले होते. काय झालं, त्या झाडामधून एक हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक वायर त्यामधून गेलेली होती आणि ह्या अँटिनाच्या बारचा तिथं स्पर्श झाल्यानंतर या माणसाचे दोन्ही हात हे पूर्णपणे जळून खाक झाले होते. ते जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा ही पोझिशन. बाळासाहेब म्हणले की त्याच्यानंतर म्हणले जे काही आपल्या अवतीभोवतीचं विश्व असतं, जोपर्यंत चांगले दिवस असतात तोपर्यंत सगळं छान छान असतं, परंतु जोपर्यंत तुम्ही कोणाला लोकांना समोरच्या वाटलं की अरे हा आपल्याकडे काहीतरी मदत मागेल की लोक दुनियादारी तुमच्यापासून लांब पळायला जाते. मग अशा पद्धतीने जेव्हा सगळं मला अनुभव यायला लागले, संजीव कुमार सारखा म्हटलं मी शोलेमधल्या संजीव कुमार सारखा शाल खांद्यावर घेऊन म्हटलं मी फिरायचो. पण एक दिवस लक्षात आलं की अरे किती दिवस आपण असे काढायचे. मग ह्याच्यातून मार्ग काही काढायचे का नाही. उभं आयुष्य आपल्या समोर पडलेले, लहान मुलं आहेत, मुलगी 7वीला, मुलगा 5वीला, अशा पद्धतीचं सगळं. म्हणे हे काय करायचं काय. म्हणे एक दिवस ती शाल बाजूला टाकली आणि आता आपण उभं राहायचंय आणि आपल्यासारखे जे लोक आहेत त्यांना आपण मदत करायची. अशा विचाराने म्हणे मी संस्था स्थापन केली आणि त्याच्यानंतर म्हणे हे खूप काही कामं उभी केली. बाळासाहेबांना म्हटलं मग आता तुम्हाला जे काही टेल्कोने आम्हाला कॉम्पेन्सेशन दिलेलं होतं ते पैसे आता मार्गी तर लावले पाहिजेत म्हणून तुमच्याकडे डिपॉझिट ठेवायला आलो. माणूस वाचायचा प्रयत्न करायचा. बाळासाहेब म्हटलं पुढं मग तुम्ही काय करणार आहात? नाही म्हणे अजून तरी काय डोक्यामध्ये विचार नाहीये, पण काहीतरी केलं तर पाहिजे. म्हटलं ह्या भागामध्ये पुण्यामध्ये क्लासेसला मरण नाही, ते नीट वगैरे जाऊ द्यात. पुण्यामध्ये क्लासेसला मरण नाही तर तुम्ही क्लास चालू करा. 25 साल पहिले की बात है ये. त्यावेळची चंदननगर भागातले त्यांना म्हटलं तुम्ही क्लासेस चालू करा. या भागामध्ये क्लासेस चांगले चालतील. तुम्ही ग्रॅज्युएट आहात, तुमचं अक्षर चांगलं आहे, तुम्हाला उत्तम बोलता येते, तुम्ही उत्तम शिक्षक व्हाल. त्यांनी सांगितलं ठीक आहे. मार्चमधली ती गोष्ट होती. जूनच्या 1 तारखेला मला निरोप आला की आज क्लासचं उद्घाटन करायचं आहे आणि तुम्ही मला पाहिजेच. ते उद्घाटना फळ्यावर श्री लिहायचं आहे, तो तुमच्या हस्तेच लिहायचा आहे. मी गेलो त्या ठिकाणी, सगळे समोर पालक बसलेले, विद्यार्थी बसलेले आणि ते म्हणले की आता तुम्ही फळ्यावर श्री लिहून उद्घाटन करायचंय. मी फळ्यावर श्री लिहिला आणि मला बाबा बोरकरांची कविता आठवली. जोवर पाऊस पडतो जगात, वेडा मोर नाचतो वनात, पहाटेची किरणे फुलून हिरे वेचीत फिरती तृणात, तोवर सुखास अंत नाही, माणूस केला धोका नाही. हे लिहिता लिहिता माझे डोळे भरून आलेले होते आणि समोर प्रत्येक माणूस तशाच पद्धतीने भरून आलेलं होतं प्रत्येकाला. अरे माणुसकीला अंत नाहीये, फक्त ते फुलली पाहिजे, त्याला उत्तम आपण खत पाणी घातलं पाहिजे. तशा पद्धतीचा बाळासाहेबांचा तो क्लास चालू झाला. परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या माणुसकीला, कुठेतरी आपल्या मनातल्या कृतज्ञतेला आपण खत पाणी घातलं पाहिजे. अशी 100 उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर आहेत. परंतु तो आरसा माझ्याही डोक्यात आहे. त्यामुळे मी आता या ठिकाणी थांबतो आणि ज्या हॉलमध्ये
माणसं जरी उत्साहाने आपल्याला टाळ्या वाजवून प्रतिसाद देत आली. आता या ज्या 2 ताया आहेत ना, या दोन्ही तायांना इकडे येऊ द्या. दोन्ही ताया या सूत्रसंचालन करणाऱ्या ताया. आता ह्या दोघी जणी इतकं छान सूत्रसंचालन करतात. आता काय तिच्या कानातलं, काय तिच्या गळ्यातलं, काय तो ड्रेस, झगमगता ड्रेस दोघींचाही, आणि काय तो आवाज, सुंदर आवाज आहे ताई. तुला आवाजाची देणगी आहे. काय बोलायचं, काय चांगलं बोलायचं याचं सुद्धा तुला भान आहे. तुमच्या दोघींच्याही डोक्यावर आमचा वडिलकीचा आशीर्वाद आहे, संस्थेचा आशीर्वाद आहे. या ठिकाणी पाहुणा आता थांबतोय आणि एसटी स्टँड गाठतोय. फक्त ज्या ज्या कार्यक्रमामध्ये मी जाईल, एखाद्या देवाची आरती करताना आपण त्या देवाचा जयघोष करतो. प्रत्येक ठिकाणी जाताना मनातल्या भारत मातेचा तुम्ही कधीही विसर पडू देऊ नका. एकच घोषणा फक्त, गणपती बाप्पा मोरया आणि भारत माता की जय. सगळे तयार? मागच्या लोकांचा आवाज येत नाहीये ना, ह्या तायांचा आवाज येत नाहीये. आबोली नाव आहे का तुझं? हा हा, मागच्या 2 ताया. आबोली नाव आहे का? नाही ना. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सगळ्यांचा आवाज पाहिजे मला. गणपती बाप्पा. वा वा, काय मस्त आवाज आहे मुलांचा. कोणी कंटाळलेलं नाहीये याचा अर्थ. आणि शेवटचा आवाज, भारत माता की. किती गुणी मुलं आहेत रे पाखरे, खरंच गुणी मुलं आहेत. आम्ही दरवेळी आशीर्वाद द्यायला तर येऊच. आणि रोटरीची मंडळी आहेत. शिवाय 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 आज घुले शेठ या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. गणपती बाप्पा.